पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीनिमित्तानं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आमच्या भगिनी सौ काजल विशाल मोरे यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी आपल्या लोकनियुक्त मी आमच्या घरच्यांचा अर्ज भरला होता। त्यावेळेस गावामध्ये कुणी अर्ज भरला नव्हता म्हणून मी अर्ज भरला होता। परंतु ज्यावेळेस आमच्या काजलताईंचा अर्ज भरला आणि आम्हाला परत शेवटच्या क्षणी समजलं, यांनी सांगितले की आमचा अर्ज फायनल झाला आहे म्हणून, परंतु तोपर्यंत वेळ गेलेली होती आणि आम्ही संध्याकाळी बसून ठरवलं की गावातील मतांचं विभाजन होऊ नये व आपल्या गावातील उमेदवाराला गावातील लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं म्हणून आम्ही उमेदवारी माघारी घेता येत नाही, परंतु आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे। कारण गोपाळपूर पंचायत समिती गावामध्ये आमचं गाव मोठं आहे आणि या अगोदर जसं सरपंचांनी सांगितलं की तालुक्यामध्ये तळेगाव राजकारणामध्ये असलं समाजकारणामध्ये असू दे अग्रेसर होतं, परंतु या गावाला कायमस्वरूपी डावललं जात होतं। परंतु कुठंतरी आपल्या गावातील एक उमेदवार आहे, सर्व गावांनी मिळून आपण त्यांना मतदान करायचं आहे व या गावातून जसं लीड जाईल ते कुठे जरी आपल्याला कमी पडलं तर ते लीड आपण तोडून पुढे जावं अशा पद्धतीने आम्ही सर्वजण गट विसरून आम्ही काजलताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं आश्वासन देतो। एवढंच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझी 2 शब्द संपवतो। आज सळे येथील पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर रामदास गाडगे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आपला पाठिंबा व्यक्त केलाय। आपण याबद्दल काही सांगू शकता? नमस्कार। गोपाळपूर पंचायत समिती गण या गणामध्ये माझी मिसेस चंद्रबा गाडगे यांचा अर्ज भरला होता, परंतु चळे हे गाव मोठे असल्यामुळे व गावातील 2 उमेदवार असल्यामुळे गावातील मत विभागणी टाळण्यासाठी व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रणिताई बालके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आम्ही सौ चंद्रबागा गाडगे या उमेदवार होत्या, त्या आम्ही सौ काजल विशाल मोरे यांना जाहीर पाठिंबा देतो व त्यांना निवडून आणण्यासाठी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो।